नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता आकाश काही बोलायला जाणार तेवढ्यातच अमोली त्याला हात करते आणि खूपच जास्त ॲटिट्यूडमध्ये त्याला आता गप्प राहायला सांगते. त्यानंतर ती जाते आणि जे कोर्टाचे पेपर ती तयार करून आलेली असते ते पेपर्स ती आता घेऊन येते. तर इथे अमोलीने खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं. 2-3 दिवस ती गायब झालेली असते कारण तिला इथे कोर्टाची प्रोसिजर पूर्ण करायची असते. तिला इथे आता बाळाचे सगळे अधिकार, सगळे हक्क स्वतःकडे घ्यायचे असतात. त्यामुळे तिने जे कोर्टामधून आता पेपर तयार करून आणलेले असतात ते ती आकाशच्या हातामध्ये देते. आकाश ते वाचतो तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे अमोलीच्या चेहऱ्यावरती एक आता वेगळीच घाणेरडी स्माईल असते. अशी स्माईल जी भूमीचं खच्चीकरण करत असते. मूर्खासारखी तिच्याकडे बघून हसत असते आणि म्हणते, बघितलंत ना याच्यामध्ये काय लिहिलं आहे ते. आता बाळाचे सगळे हक्क आणि अधिकार माझ्याकडे राहणार. बाळसुद्धा कायद्याने माझ्याकडेच राहणार आणि कोर्टाची सगळी प्रोसिजर मी आता पूर्ण केलेली आहे. तेव्हा एवढा मोठा पुरावा माझ्याकडे आहे. तुमच्याकडे काय ठोस पुरावा आहे की हे बाळ तुमचं आहे, सांग ना. तेव्हा इथे आता आकाश ते सगळं वाचतो, भूमीकडे सुद्धा देतो. भूमी म्हणत असते, पण आकाश हे सगळं कसं शक्य आहे, सांग ना, हे सगळं कसं शक्य आहे. अमोली, अगं बाळ तुझ्याकडे का राहील? बाळ अनाथ नाही आहे, आम्ही आहोत ना. आकाश त्या बाळाचा बाबा आहे, मी जर बाळाची आई आहे तर बाळ तुझ्याकडे का राहील? ते अनाथ नाही आहे. बाळाचे आई बाबा आम्ही दोघेजण आहोत ना. अगं मी जन्म दिला आहे गं बाळाला, तू असं आमच्याबरोबर कसं काय करू शकतेस? जेव्हा ते लेटर इथे भूमी वाचते, भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते. भूमीला अजिबात ते सगळं सहन होत नाही. भूमी म्हणत असते, अमोली अगं तुला एका आईची अवस्था कळत नाही का गं? ते बाळ माझं आहे. मग जर मी बाळाची आई आहे, आकाश जर बाळाचा बाबा आहे, तर तू त्याला तुझ्याकडे कसं काय ठेवू शकतेस? तेव्हा अमोली म्हणते, हे बघ भूमी, मी समजू शकते, पण आता बाळावरती तुझा काही अधिकार नाही आहे. ते बाळ तुझं नाही आहे. कायद्याने ते बाळ आता माझं आहे, कळलं ना तुला? तेव्हा माझ्या बाळाला माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा भूमी म्हणत असते, अमोली अगं काय बोलतेस काय तू? मी बाळाला जन्म दिलाय त्याचं काय? 9 महिने मी बाळाला पोटामध्ये वाढवलंय गं. 9 महिने. आत्तापर्यंत बाळाबरोबर ज्या पद्धतीची माझी अटॅचमेंट आहे त्याच्यावरून आत्तापर्यंत तुला कळायला हवं होतं की बाळाचं आणि माझं नातं नक्की कसं आहे. हे बघ अमोली, प्लीज असं करू नकोस. हे बाळ माझं आहे. माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करू नकोस. बाळाला आईची गरज आहे आणि मी बाळाची आई आहे. आणि हे बघ, मी तुझ्यासारखं करणार नाही की बाळापासून लांब राहा, बाळाला हात लावू नकोस, बाळाला भेटायला येऊ नकोस. तू ज्या पद्धतीने माझ्याबरोबर वागतेस ना, तसं मी काहीसुद्धा करणार नाही आहे. हे बघ अमोली, तू कधीही आमच्या घरी येऊ शकतेस, कधीही तू बाळाला भेटू शकतेस. हवं तेवढा वेळ तू बाळाबरोबर खेळू शकतेस, राहू शकतेस, त्याला सांभाळू शकतेस. पण हे बघ, ते बाळ माझं आहे. ते आता माझ्याबरोबर घरी जाणार. ते बाळ तुझं नाही आहे अमोली, तू त्याची आई नाही आहेस. ते तू सांभाळायला घेतलं होतंस ना, पण त्याची आतासुद्धा गरज नाही आहे. कारण बाळाचे आई बाबा आहेत, ते दोघेजणं जिवंत आहेत. तुला बाळाला सांभाळायची आता गरज नाही आहे. ते माझं बाळ आहे, प्लीज माझं बाळ दे ना. तेव्हा अमोली म्हणते, भानावरती ये जरा भूमी, ते बाळ माझं आहे, मी सुद्धा आई आहे ना त्याची. भूमी म्हणते की नाही, तू फक्त आई असल्याचं दाखवतेस, तू त्याची आई नाही आहेस. तू फक्त बाळाला सांभाळत होतीस, पण तू जन्म दिला नाही आहेस. तसं मी बाळाला 9 महिने माझ्या पोटात वाढवलं आहे. 9 महिन्याने मी त्या बाळाला जन्म दिला आहे, कळलं तुला? त्याच्याबरोबर माझं ऑलरेडी एक नातं तयार झालं होतं आणि आता तर मला माहिती आहे की ते बाळ माझं आहे. माझ्याकडे तसे खूप पुरावे आहेत. जर वेळ आली असती तर मलासुद्धा तुझ्यासारखं चुकीचं वागता आलं असतं, पण मी नाही वागले ना. मग जर मी माणुसकी दाखवली तर तू माणुसकी का नाही दाखवत? माझ्या बाळाला मला देऊन टाक. हवं तर तुला जितका वेळ बाळाबरोबर राहायचं असेल ना, तितका वेळ तू बाळाबरोबर राहू शकतेस, पण माझं बाळ माझ्याकडून हिरावू नको घेऊस. हे बघ, मी तुला विनंती करते, ते बाळ माझं आहे आणि ते माझंच राहणार. का तू अशी वागतेस माझ्याबरोबर? मी तुझं काय बिघडवलं आहे? तेव्हा इकडे अमोली म्हणत असते, अशी तू ऐकणार नाहीस ना भूमी, एकदा सांगून तुला कळत नाही का? ते बाळ माझं आहे आणि ते माझंच राहणार. आताच्या आता निघून जा या घरातून. चालती हो, चल.
तेव्हा इकडे अमोली आता खूपच जास्त अरेरावी करत असते. भूमी इतकं तिला रिक्वेस्ट करत असते, समजावून सांगत असते, पण अमोली इथे खूपच जास्त अतिशहाणपणा करत असते. तेव्हा इथे अमोली म्हणते, चल आताच्या आता मी तुला स्वतः हाताला धरून इथून हकलून देते. आणि ती भूमीचा अपमान करत असते, तिला घरातून ती हकलून देत असते. तेवढ्यातच इथे भूमी जोरात आपला हात खेचून आता मागे घेत आणि म्हणत असते, अमोली 1 मिनिट थांब. तुझी हिंमत कशी झाली गं माझ्याबरोबर असं वागायची? एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्याबरोबर आत्तापर्यंत जशीही वागलीस मला त्याने काही फरक पडलेला नाही आहे. पण आता एक आईचा शब्द आहे तुला. एक आई तुला वचन देते, मी माझ्या मुलीला कायद्याने माझ्याकडे घेऊन नाही गेले ना तर नाव नाही सांगणार भूमी म्हणून. कळलं का? ते बाळ माझं आहे आणि एका आईचा शब्द आहे तुला. मी माझ्या बाळाला घेऊन जाणारच, ते सुद्धा लवकरात लवकर. तेव्हा रागिनी त्यांचं बोलणं ऐकत असते आणि ती म्हणत असते की तुझं बाळ तुला कधीच मिळणार नाही, याची काळजी मी घेईन भूमी. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाश दोघेही जण आता पोलीस स्टेशनला आलेले असतात. तेव्हा इकडे आता सर म्हणत असतात, गायकवाड सर, कसं आहे ना आकाश, भूमी मॅडम इथे आता तिने कायदेशीररित्या बाळाला दत्तक घेतलं आहे. म्हणजे कायद्याने कोर्टानेच तिला आदेश दिलेत की ती बाळाचा सांभाळ करू शकते. मग त्याच्यामध्ये आता आपण काही नाही करू शकत. तेव्हा इकडे भूमी म्हणते, आकाश याला काय अर्थ आहे? अरे जेव्हा माहिती नव्हतं की बाळ हे नक्की कुणाचं आहे, तेव्हा गायकवाड सर तुम्ही काय म्हणाला होतात की बाळाच्या आईवडिलांचा शोध सुरू आहे, तोपर्यंत तुम्ही फक्त बाळ सांभाळू शकता असं तुम्ही म्हणाला होतात ना त्या लोकांना. मग आता जर बाळाचे आईवडील आम्ही आहोत, ते बाळ जर आमचं आहे, तर मग तुम्ही त्यांना अशी परवानगी कशी काय देऊ शकता की ते आमच्या बाळाला सांभाळू शकतात? आम्ही आमच्या बाळाला सांभाळण्यासाठी सक्षम आहोत, त्यासाठी आम्हाला दुसरं कुणाचीही गरज नाही आहे. त्यावेळेला माहिती नव्हतं की ते बाळ माझं आहे, पण माझं बाळ पळून नेण्यात आलं आहे आणि माझ्याबरोबर इथे खूप मोठा प्लॅन करण्यात आला आहे. एक मृत्यू झालेलं बाळ माझ्या शेजारी आणून ठेवलं आणि माझं बाळ तिथून गायब केलं होतं आणि ते योगायोगाने मंदिरामध्ये गेलं होतं आणि ते इथे आता त्या दोघांना मिळालं. मग त्याच्यामध्ये आता माझी चुकी काय आहे? माझं बाळ मला हवं आहे आणि ते सुद्धा लवकरात लवकर. तेव्हा इकडे तुम्ही गायकवाड सर म्हणाला होतात ना की त्या बाळाच्या आईवडिलांचा शोध सुरू आहे, तोपर्यंत तुम्ही फक्त त्या बाळाला सांभाळू शकता, नंतरला नाही. मग आम्ही आहोत ना त्या बाळाचे आईवडील, मग त्या बाळाला आम्ही सांभाळणार ना, कारण ते आमचंच आहे. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणत असतात की अगदी बरोबर, पण आधी आपण काय विचार केला होता? आपण जेव्हा अमोली मॅडम यांच्याकडे गेलो होतो तेव्हा त्या घरामध्ये नव्हत्या, तेव्हा आपण आधी कशाला प्रायोरिटी दिली? अमोली मॅडम यांना शोधण्यासाठी आपण प्रायोरिटी दिली. आपण सगळीकडे त्यांचा शोध घेत होतो, बरोबर की नाही? शोध घेऊन झाल्यानंतर आपण काय केलं? त्या परत आपल्याला भेटल्याच नाही. तेव्हा आपण त्यांचा शोध घेत होतो. आपल्याला कुठे माहिती होतं की त्या गायब कशासाठी झाल्या आहेत? तर इथे आता त्या गायब झाल्या होत्या कारण त्यांना कोर्टाची प्रोसिजर पूर्ण करायची होती, त्यामुळे त्या गायब झाल्या होत्या. आपण जसा चांगला विचार करतो, सगळी माणसं चांगलाच विचार करतात असं नाही आहे ना भूमी मॅडम. तेव्हा इथे आता गायकवाड सर म्हणत असतात, पारितोष सरांना येऊ दे, पारितोष आल्यानंतर आपण त्यांच्याबरोबर बोलूया. म्युच्युअल अंडरस्टँडिंगने जर या गोष्टी सुरळीत होणार असतील तर ठीक आहे, नाहीतर कायदा आहे ना, आपण कायद्याने इथे आता ते बाळ मिळवण्याचा प्रयत्न करू. तेव्हा भूमी म्हणते, काही दिवस आलेत ना आकाश, म्हणजे आपल्याच बाळाला आता मिळवण्यासाठी आपल्याला कायद्याची लढाई लढावी लागणार आहे, हो की नाही? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमीला त्या गोष्टीचा खूपच जास्त त्रास होत असतो. तर इथे आलेली असते पौर्णिमा. ही आग खरी लावलेली असते रागिनी आणि पौर्णिमाने. पौर्णिमा येते आणि म्हणत असते की अमोली, कॉंग्रॅच्युलेशन्स, मला तुझ्यासाठी खरंच खूप आनंद झाला आहे, असं ती आता मिठी मारून तिला म्हणत असते. ती म्हणत असते की बरं झालं कायद्याने हे बाळ तू दत्तक घेतलास. अगं त्या बाळाचा सांभाळ तू करतेस, त्या बाळाला लहानाचं मोठं तू करतेस, मग ते बाळ तुझंच आहे आणि ते तुझ्याकडेच राहायला नको का? तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते, बरं झालं ना ती भूमी इथे आली आणि त्याआधीच तू ही सगळी प्रोसिजर पूर्ण केली होतीस आणि कायद्याने ते बाळ तू आता तुझ्याकडेच ठेवणार आहेस. जेव्हा ते लीगल पेपर तू त्या भूमीच्या तोंडावरती मारले असशील तेव्हा त्या भूमीचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला असेल, नाही का? तेव्हा इथे अमोली म्हणत असते, हे सगळं मी आनंदाने करत नाही आहे, मलासुद्धा त्रास होतो आहे.
पण आता भूमी जर अशी अरेरावी करत असेल तर मला पण करावी लागणारच ना. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, ते सगळं खरंच आहे गं. ती भूमी खूपच जास्त तोऱ्यात इथे आली होती ना. पण जेव्हा तिला कळलं असेल की कायद्याने हे बाळ आता तुझं आहे, तेव्हा तिचा चेहरा खरंच बघण्यासारखा झाला असेल. मलासुद्धा तिचे ते बदललेले एक्सप्रेशन बघायला खरंच खूप मज्जा आली असती. मी हवे होते तेव्हा इथे अमोली म्हणत असते, खरं सांगू का पौर्णिमा, म्हणजे खरं तर जेव्हा तिचा तो पडलेला चेहरा मी बघितला ना, तिचे जे एक्सप्रेशन चेंज झाले होते, तो चेहरा मी बघितला तेव्हा ना, खरं तर एका मिनटासाठी का होईना पण मलासुद्धा आनंदच झाला होता. खरं सांगते मी तुला, ते हे बाळ माझं आहे आणि ती माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते. आणि खरं तर याचं श्रेय ना तुला पण जातं, कारण तू वेळोवेळी मला फोन करून सावध करण्याचा प्रयत्न केलेला आहेस की भूमीचे नवीन नवीन डावपेच आता काय आहेत ते. तू प्रत्येक वेळेला मला वॉर्न केलास, मला फोन केलास, मला भेटायला आलीस, मला सगळं तिचं सत्य सांगितलंस. त्याच्यामुळे ती आता माझ्या बाळापासून दूर राहील, बरोबर की नाही. नाहीतर माझ्या बाळाला माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करत होती ती. तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते की त्या भूमीची ही जुनी सवय आहे. भूमी आहे ना, ती इकडे प्रत्येकाच्या आनंदावरती विरजण टाकत असते. प्रत्येकाचा आनंद ती हिरावून घेत असते आणि तुझासुद्धा आनंद, तुझं बाळ तुझ्यापासून तिने हिरावूनच घेतला असता. तेव्हा इथे आता अमोल आणि पौर्णिमा दोघीजणी अगदी चुकीचं गॉसिप करत असतात, ज्याला काही अर्थच नसतो, कारण भूमी तशी मुळातच नाही आहे. त्यानंतर इथे भूमीला आता आठवत असतं, जेव्हा हॉस्पिटलमध्ये विचारलं जातं की हे बाळ कुणाचं आहे, तेव्हा भूमी आकाश महाजन असं नाव घेतलं जातं. त्यानंतर इथे भूमी अमोलीला म्हणत असते की हे बाळ माझं आहे. तेव्हा अमोली म्हणते, नाही, माझ्या बाळावरती हक्क गाजवू नकोस, हे बाळ माझं आहे. तेव्हा इथे भूमीला ती गोष्ट आठवते आणि ती म्हणते की हे बाळ आता माझं आहे आणि लिगली आम्ही त्या बाळाला ॲडॉप्ट केलं आहे, लिगली कायद्याने ते बाळ आता आमचं आहे. त्या सगळ्याच गोष्टी इथे भूमीला आठवतात आणि भूमी आता बाहेरच बसून राहते. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की भूमी काय झालं. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश बघ ना, म्हणजे मला आता एकटीला घरामध्ये सुद्धा जावंसं वाटत नाही आहे रे. म्हणजे आधी आपल्याला जे वाटत होतं की आपलं बाळ नाही आहे, तरीसुद्धा आपण ती परिस्थिती स्वीकारायचं ठरवलं होतं ना. त्यानंतरला आपल्याला एवढी मोठी आनंदाची बातमी मिळाली की आपलं बाळ जिवंत आहे आणि तेच आपलं बाळ आहे जे अमोली आणि पारितोषकडे आहे. ते बाळ आपलं आहे हे कळल्यानंतर आपल्याला किती आनंद झाला होता, बरोबर की नाही. आपलं बाळ आपल्यापासून दूर गेलेलं नाही आहे, ते आपल्याला सोडून गेलेलं नाही आहे, तर आपलं बाळ आपल्या जवळच होतं. तेव्हा इथे भूमी म्हणते, पण आकाश, ती अमोली, त्या अमोलीने काय केलं बघ ना. तिने आपल्याला फसवलं, आपल्याला अंधारात ठेवलं आणि आपलं बाळ आता कायद्याने तिच्याकडे आहे. आपण असताना, बाळाचे आईवडील असताना हे कसं शक्य आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी तू शांत हो. हे बघ, त्या अमोलीजवळ बोलण्यात काहीही पॉईंट नाही आहे. आपण आहे ना पारितोषजवळ बोलायचं. पारितोष आला ना की त्याला जाऊन भेटायचं आणि त्याला सांगायचं सगळी सत्य घटना की आपलं बाळ आपल्यापासून कसं दूर करण्यात आलं. मग बघूया काय करता येतं ते. नाहीतर मग गायकवाड सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कायद्याची लढाई लढावी लागणारच. तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो की आपल्याकडे ठोस पुरावा हवा आहे की हे बाळ आपलं आहे आणि त्यासाठी ना त्या आता नर्सची साक्ष खूपच जास्त महत्त्वाची आहे. त्या नर्सनेच आपल्या बाळाला गायब केलं होतं, त्याच्यामुळे ती नर्स मिळायला हवी. पण ते नर्सने हे सगळं का केलं असेल ना. म्हणजे हे सगळं करून तिला काय मिळालं असेल. आपल्या बाळाला आपल्यापासून दूर करून त्या नर्सला काय मिळालं असेल, कारण ते बाळ तर आता अमोली आणि पारितोष यांच्याकडेच आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की आकाश, हे ज्याने कोणी केले ना, ते लवकरात लवकर मी शोधून काढणारच. मला माहिती आहे. अरे, ती नर्स जरी आपली दुश्मन नसली ना, तरीसुद्धा आपले खूप दुश्मन आहेत, कळते ना तुला. आणि त्याच्यामुळेच आत्ता जरी मला माहिती नाही आहे की हे सगळं कुणी केलं आहे, पण एक ना एक दिवस आकाश, मी सगळं सत्य शोधून काढणार की हे सगळं आपल्या बाबतीत कुणी घडून आणलेलं आहे आणि तो दिवस आता लांब नाही आहे. तेव्हा भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते की रागिनी आत्या, आम्हाला माहिती आहे या सगळ्यामध्ये तुमचाच हात आहे, पण आता तुम्ही काही बोलणार नाही. पण मला माहिती आहे तुमचा हात आहे, हे सगळं तुम्हीच घडून आणलं आहे. फक्त आता ती नर्स सापडू दे की तिच्याकडून तुमचं नाव आम्हाला लवकरच कळेल, असं आता भूमी ही म्हणत असते. तेव्हा इथे आता पारितोष येण्याची वाट आकाश आणि भूमी दोघेही जण बघत असतात.
तरी ते रागिनी आपल्या रूममध्ये येते आणि बघते काय तर यशपाल दारू प्यायला बसत असतो. तेव्हा रागिनी म्हणते, यशपाल अरे काय मूर्ख आहेस का तू? हे काय करतोयस तू सांग बरं. तेव्हा यशपाल म्हणतो की तुम्हाला दिसत नाही आहे का की मी काय करण्याचा प्रयत्न करतोय ते? अहो मी सेलिब्रेट करतोय, दारू पितोय मी. तेव्हा रागिनी म्हणत असते, मूर्ख माणसा, अरे माझ्या घरामध्ये दारू पितोयस तू, कुणी जर बघितलं तर काय विचार करतील रे? जा आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. तेव्हा इथे यशपाल म्हणत असतो, काय करताय म्हणजे? अहो सेलिब्रेशन करतोय सेलिब्रेशन, कारण माझ्याकडे येणारी लक्ष्मी आता वाढली आहे ना. तेव्हा रागिनी म्हणते म्हणजे? तेव्हा यशपाल म्हणत असतो की तुम्ही मला 1 कोटी रुपये देणार होतात, 1 करोड रुपये, पण आता माझी किंमत वाढली आहे, कारण का आता 1.5 कोटी झालेली आहे. अजून मला त्याच्यामध्ये तुम्ही 50 लाख रुपये द्यायचे, कळलं का तुम्हाला? तेव्हा रागिनी म्हणते, का रे, कुठल्या आनंदामध्ये मी तुला अजून जास्तीचे पैसे द्यायचे आहेत? तेव्हा यशपाल हसायला लागतो आणि तो म्हणत असतो की अच्छा, म्हणजे तुम्हाला माहितीच नाही आहे का? तुमचं खूप मोठं सिक्रेट माझ्याकडे आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी ते कुणालाही सांगू नये तर मग तुम्ही मला जास्तीचे पैसे द्यायचे. मला 1.5 कोटी रुपये तुम्ही द्यायचे म्हणजे द्यायचे. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, अरे तू काय बोलतोयस? तुला काय माझ्याबद्दल माहिती आहे रे? कुठलं सिक्रेट माहिती आहे? तेव्हा यशपाल म्हणत असतो, काय रागिनी ताई हो तुम्ही पण? तुम्हाला किती भीती वाटते ना? मी रूममध्ये दारू प्यायला बसलोय, कुणी जर बघितलं तर कोणी काय बोलेल? किती घाबरता हो तुम्ही, किती घाबरता. मग कुणाला तुमच्याबद्दल सत्य काही कळू नये, तुम्ही काय काड्या कांड्या करताय त्या कुणाला कळू नयेत, तुम्ही कसं घर उद्ध्वस्त करताय ते कुणाला कळू दे नको. मग एवढं जर तुम्ही घाबरता, एवढीच जर तुम्हाला भीती वाटते, तर कशाला कशाला तुम्ही इथे आता अशी कामं करत असता? स्वतःला स्वतःची भीती वाटेल असं का वागता तुम्ही? लाज वाटायला हवी तुम्हाला, लाज. कळतंय का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता मनू म्हणत असते की ताई, उन्हाळा संपत चाललाय ना, तू बघ ते पन्ह्याचं असं सुकं काहीतरी करून ठेवतेस, तसं करून ठेव ना. तेव्हा भूमी म्हणत असते, मनू मी खरंच केलं असतं गं, पण कसं आहे ना, माझी तब्येत जरा ठीक नाही आहे, मला बरं वाटत नाही आहे आणि मी जरा मेंटली खूप जास्त डिस्टर्ब आहे, तेव्हा मी नाही गं करू शकत. पण तुला येतं ना, तुला जमतं ना ते बनवायला आता, मग तू घे ना शिकून, तू कर ना बाळा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मनू म्हणत असते, पण ताई तुझ्या हातची चव माझ्या हाताला येणार आहे का? तेव्हा भूमी म्हणते, का नाही येणार? मनापासून आपण एखादा पदार्थ बनवला ना की त्याला इथे बरोबर हातची चव येते. तू बनवून तर बघ. तेव्हा माझी तब्येत ठीक नाही आहे, नाहीतर मी बनवलं असतं, मला बरं वाटावं म्हणून तू हे सगळं मनू बोलतेस, मला माहिती आहे, माझ्या काळजीपोटी बोलतेस, मला माहिती आहे. त्यानंतर इथे भूमी आणि मानसी दोघीजणी आपल्या रूममध्ये जात असतात. तेव्हा जाता जाता भूमीचं लक्ष प्रेक्षकांनो इथे रागिनीच्या दाराकडे जातं. रागिनीच्या दाराकडे आता भूमीचं लक्ष गेल्यानंतर इथे भूमीला रूममध्ये यशपाल दिसतो आणि त्यामुळे ती आता तिथून जाणार. तेवढ्यातच भूमी बाहेरच उभी राहिलेली असते. तेव्हा भूमी आणि मनू दोघीही जणी आता बाहेरून बघत असतात. तेव्हा इकडे भूमीच्या डोक्यात आता एक प्लॅन येतो आणि मग तू त्यानुसार आता इथे वागणार असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे भूमीला आधीच रागिनीवरती संशय असतो आणि यशपालवरती सुद्धा. फक्त यशपालच्या विरोधामध्ये तिच्याकडे काहीही ठोस पुरावेच नाही आहेत, त्यामुळे ती आता जरा थांबलेली आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता रागिनीला खूपच जास्त राग आलेला असतो. तेव्हा रागिनी त्याच्या जोरदार कानाखाली देते. तेव्हा इथे ती यशपालला म्हणत असते की बास झालं तुझं, जा बरं तुझ्या रूममध्ये. यशपाल म्हणतो, नाही हां, माझ्यावरती ही अरेरावी करायची नाही. मला तुमचं अजून एक सिक्रेट माहिती आहे. भूमीचं बाळ गायब तुम्हीच करायला सांगितलं होतं ना. हे सत्य जर तुम्हाला वाटत असेल की भूमीला कळू नये, अभिजीतचा खोम इथे तुम्हीच केला, ही गोष्ट जर पौर्णिमाला कळू नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर मला 1.5 करोड रुपये द्यायचे म्हणजे द्यायचे, असं आता यशपाल म्हणत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता खूपच जास्त टेन्शनमध्ये ही आता आलेली असतात, कारण यशपाल कुणाचं काही ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो की पैसे द्या, नाहीतर सत्य सांगतो आणि जातो. मला या सगळ्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे, मलासुद्धा लवकर मोकळं होता येईल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमी तिच्या बाळाला गायब करण्यासाठी नक्की कोण जबाबदार आहे हे ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा यशपाल इथे सगळं आता तोंडाने कबूल करत असतो की कशा पद्धतीने रागिनीने इथे भूमीच्या बाळाला गायब करता करता
ते मंदिरामध्ये जाऊन पोचलेलं असतं. हे आता रागीने हिच्यासमोर बोलत असताना भूमीने सगळं बोलणं आता ऐकलेलं असतं.